पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्याचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांची भरती केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे, कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तर आताच जाणून घेऊया भरती प्रक्रियेची तारीख व सोबतच भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने काय निर्णय घेतला याविषयीची ही माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्याचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांची 15,000 पदे भरली जाणार आहेत। त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे। दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। या पोलीस भरतीच्या मैदानीचा टप्पा साधारणतः 10 ते 15,000 पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाखापर्यंत अर्ज आले होते। यावेळीही देखील अर्जाची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निर्देश देत यासाठी रिक्त पदांची बिंदूनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना आहेत। राज्य राखीव पोलीस बलाकडील रिक्त पदांची ही माहिती संकलित केली जात आहे। सोलापूरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापूर, सातारा यासह अन्य शहर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। दुसरीकडे राज्यात 306 MIDC आहेत, पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकरणाला सामोरे जावे लागत असताना देखील त्या ठिकाणी नवी पोलीस ठाणी झालेली नाहीत। अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आले आहेत, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी वस्तुस्थिती आहे। त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल, त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।